डाउनलोड केलं नसेल तर ते नक्की करा। एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार या नावानं आपलं अँड्रॉइड ऍप्लिकेशन आहे। ते ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करता येईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देतोय। त्या ठिकाणी स्टोर या सेक्शनमध्ये वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील। तसा सध्या महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट असा कोर्स आहे तो म्हणजे संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षेसाठी कोर्स आपण तयार केलेला आहे। महत्त्वाचे मुद्दे त्या ठिकाणी कव्हर करतोय। भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, चालू घडामोडी, सामान्य विज्ञान, त्यातल्या बायोलॉजीच्या डिटेल व्हिडिओज आहेत। बाकी फिजिक्स केमिस्ट्रीचे नोट्स तुम्हाला तिथे अवेलेबल आहेत। चालू घडामोडी आपण 2024-2025 मधल्या कव्हर करतोय। राज्यशास्त्र आहे, अर्थशास्त्र, इतिहास आणि भूगोल, इतिहासावर 1000 पेक्षा जास्त प्रश्न आपण तिथे कव्हर केलेले आहेत। तर तुम्हाला जवळपास 6 महिन्याचा कालावधी या ठिकाणी कोर्सला बघायला मिळेल। या कोर्सची फी फक्त किती आहे माहिती आहे का? 299 रुपये। लक्षात घ्या, फक्त 299 रुपये मध्ये तुम्ही ह्या सगळ्या विषयाचा ऍक्सेस घेऊ शकता, त्याच्या नोट्स डाउनलोड करू शकता। हा सगळा तुम्हाला तिथे मिळेल। कालावधी 6 महिने असेल आणि प्रत्येक लेक्चर तुम्ही कितीही वेळा बघता येईल, तुम्हाला असं लिमिटेशन नाहीये। तर तुम्ही नक्की जॉईन करा, तुम्हाला त्याचा जास्त बेनिफिट होईल। तर गुगल प्ले स्टोअरवरून हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या लिंकवरून तुम्ही जॉईन करू शकता। तर आज आपण वेळ न दौडता आपलं जे लेक्चर आहे त्या लेक्चरला सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2025 या कोर्समध्ये तुमचं स्वागत। आज आपण संरक्षण घडामोडी बघणार आहोत, मे 2025 ते जुलै 2025 दरम्यानच्या। आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे 1999च्या कारगिल युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ कारगिल शौर्य वाटिका कोठे स्थापन केली गेली आहे? ओके, कारगिल शौर्य वाटिका असं जर म्हटलं तर याचं करेक्ट आन्सर लक्षात ठेवा। याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3 जयपूर या ठिकाणी। राजस्थान विधानसभेनं जयपूर या ठिकाणी कारगिल शौर्य वाटिका स्थापन केलेली। कारण कारगिल युद्ध 1999चं त्याला आता 20 वर्ष कंप्लीट झाली, म्हणजे त्याच्या 26व्या वर्धापन दिनानिमित्त 24 जुलै 2025 ला याचं उद्घाटन झालं। उद्घाटन कधी झालं? 24 जुलै 2025 ला याचं उद्घाटन झालेलं आहे। ओके, उत्तर लक्षात राहील, जयपूर। पुढचा प्रश्न आहे ULPGM फी3 क्षेपणास्त्र याच्याबाबत तुम्हाला 4 विधानं दिलीत आणि विचारलंय काय की कोणतं विधान हे चुकीचं आहे ते ओळखायला सांगितले। ठीक आहे, ऑप्शन जर तुम्ही बघितलं तर एक नवीन क्षेपणास्त्र आहे, सध्या चर्चेतला मुद्दा आहे। आता हे एक ड्रोनद्वारे अचूक सोडल्या जाणारं क्षेपणास्त्र प्रणाली आहे। ड्रोनद्वारे सोडली जाणारी क्षेपणास्त्र प्रणाली, नाव काय आहे? ULPGM फी3 क्षेपणास्त्र। ठीक आहे, याची चाचणी आंध्र प्रदेशमधील कर्नूल जिल्ह्यामध्ये झाली। हे सुद्धा बरोबर आहे, कारण याची चाचणी झाली। आता याच्यामध्ये ना 2 मुद्दे लक्षात ठेवायचे। हे ना क्षेपणास्त्र तुम्हाला मारक क्षमता जर बघितलं, दिवसा पण ते टाकता येतं आणि रात्री सुद्धा ते टाकता येतं क्षेपणास्त्र। ओके, या क्षेपणास्त्राच्या बाबतीमध्ये आता दिवसा याची जी मारक क्षमता आहे दिवसा असणारी तर ती आहे 4 किलोमीटर आणि रात्रीची जी मारक क्षमता आहे याची तर ती आहे 2.5 किलोमीटर। म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की दिवसा याची मारक क्षमता ही काय आहे? रात्रीपेक्षा जास्त आहे। ओके, दिवसाची मारक क्षमता रात्रीपेक्षा जास्त आहे। इथं तुम्हाला काय म्हटलंय? तिसरं विधान, याची रात्रीची मारक क्षमता दिवसापेक्षा जास्त आहे, म्हणजे हे विधान चुकीचं आहे। तुम्हाला चुकीचं विचारलं होतं ना, म्हणून पर्याय क्रमांक 3। आणि हे क्षेपणास्त्र विकसित करण्यामध्ये सगळ्यात महत्वाची कंपनी कोणती येते तर अदानी ग्रुप आहे, पण याच्यासोबत BDL म्हणून कंपनी आहे। BDL या नावानंच ती जास्त ओळखली जाते। BDL म्हणजे काय? B फॉर भारत, D फॉर डायनामिक्स, L फॉर लिमिटेड। तर ही प्रमुख भागीदार आहेत, हे लक्षात ठेवा। म्हणजे तुम्हाला इथं महत्वाचा मुद्दा काय आहे? सध्या ULPGM फी3 क्षेपणास्त्र चर्चेमध्ये होतं। तर हे काय आहे? ड्रोनद्वारे अचूक सोडलं जाणारं क्षेपणास्त्र प्रणाली आहे। चाचणी आंध्र प्रदेशमध्ये झाली, कर्नूल जिल्ह्यामध्ये, आणि याची दिवसा मारक क्षमता ही 4 किलोमीटर आहे, रात्रीची 2.5 किलोमीटर आहे। आणि अदानी ग्रुप आणि भारत डायनामिक्स लिमिटेड यांनी हे प्रमुख भागीदार आहेत या योजनेमध्ये। हे तुम्हाला इथे एवढं लक्षात ठेवा। ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे भारतीय लष्कराला अमेरिकेकडून मिळालेले अपाचे AH-64E या लढाऊ हेलिकॉप्टरची पहिली तुकडी कोठे तैनात करण्यात येणार आहे? मुद्दा लक्षात आला का? तर आपल्याला भारतीय लष्कराला कोणाकडून मिळालेलं आहे हा मुद्दा इथे लक्षात घ्या। अमेरिकेकडून मिळालेलं लढाऊ हेलिकॉप्टर आहे। कोणता आहे? अपाचे AH-64E। आता एक लक्षात ठेवा, ही तुकडी कोणत्या एअरबेसवर मिळाली भारताला?
तर हा मुद्दा इथं तुम्ही लक्षात ठेवू शकता. जर तुम्हाला एअरबेसवर कोणत्या एअरबेसवर मिळाली म्हटलं तर हा जो एअरबेस आहे या एअरबेसवर मिळाली, परंतु ही तैनात कुठं केली जाणार आहे तर तैनात केली जाणार आहे राजस्थान जोधपूर या ठिकाणी ही तैनात केली जाणार आहे. अमेरिकेकडं आपण ती स्वीकारली कुठं किंवा कोणत्या एअरबेसवर आपण मिळाली तर हिंडन एअरबेसवर मिळाली, परंतु ती तैनात केली जाणार आहे जोधपूर राजस्थान या ठिकाणी, कारण तिथं जे आर्मी एव्हिएशन कॉर्प्स आहे ना त्या कॉर्प्समध्ये ती तैनात केली जाणार आहे. तर लक्षात ठेवा काय अमेरिकेकडं मिळालेलं तर ही आहे लढाऊ हेलिकॉप्टर अपाचे AH-64E. फक्त नाव लक्षात ठेवा आणि कुठं काय होणार. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे भारतीय हवाई दलाने खरेदी केलेले एअर लोरा, आता इथं नाव लक्षात घ्या फक्त बरं का. एअर लोरा म्हणजे काय, एअर लॉन्च्ड लॉंग रेंज अटॅक क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले. म्हणजे भारतीय हवाई दलाने सध्या एअर लोरा नावाचं क्षेपणास्त्र खरेदी केलेलं आहे. तर हे कोणत्या देशाने विकसित केलेलं क्षेपणास्त्र आहे. अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि इस्रायल. कारण सध्या भारत आणि पाकिस्तान युद्ध त्याच्यामुळे हे मुद्दा चर्चेत आहेत एअर लोरा. तर हे लक्षात ठेवा एअर लोरा हे जे क्षेपणास्त्र आहे ते इस्रायल देशाचे म्हणजे इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीनं हे विकसित केलेलं आहे. इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीनं. आता हे हवाई दल हे क्षेपणास्त्र खरेदी करणार आहे कारण त्याच्याबद्दल करार झालेला आहे. याची मारक क्षमता जर तुम्ही बघितली या क्षेपणास्त्राची तर ही जवळपास 400 किलोमीटर पेक्षा जास्त तुम्हाला याची मारक क्षमता पाहायला मिळेल. ओके, तर हे जर लक्षात ठेवा एअर लोरा म्हटलं एअर लोरा तर तुमचं उत्तर असणार आहे इस्रायल. पुढचा प्रश्न आहे 26 जुलै 2025 रोजी लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी कारगिल विजय दिनाच्या औचित्याने कोणता प्रकल्प सुरू केला नाही. आता ना एक लक्षात घ्या 26 जुलै 2025 रोजी जो कारगिल दिन साजरा करण्यात आला तर त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकल्प सुरू करण्यात आले होते. आता याच्यामध्ये ना 3 महत्वाचे प्रकल्प सुरू करण्यात आले होते. त्यातला पहिला प्रकल्प होता जो सुरू करण्यात आला त्याला ई श्रद्धांजली पोर्टल असं म्हटलेलं आहे. ई श्रद्धांजली पोर्टल असं का म्हटलेलं आहे तुम्हाला हे पहिल्यांदा लक्षात आलं पाहिजे. कारण ई श्रद्धांजली म्हणजे शहीदांना श्रद्धांजली देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं ई श्रद्धांजली पोर्टल. ओके, शहीदांना श्रद्धांजली देण्यासाठी हे सुरू करण्यात आलेलं होतं त्यामुळे न्यूज चर्चेत आहे. दुसरं महत्वाचं काय सुरू केलं 26 जुलैला तर QR कोड आधारित ऑडिओ गेटवे हे या प्रकल्पाचा काही याचा सुरुवात करण्यात आलेला होता. ओके, तर हे युद्धाच्या ज्या कथा आहेत म्हणजे कारगिल युद्धाच्या ज्या कथा ऐकण्यासाठी म्हणजे मी तर लिहू का शॉर्टमध्ये युद्ध कथा ऐकणे एवढंच लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कारगिल युद्धाच्या कथा ऐकण्यासाठी एक QR कोड आधारित ऑडिओ गेटवे याचा सुद्धा प्रकल्प हा सुरू करण्यात आलेला आहे. तिसरं म्हणजे इंडस व्ह्यू पॉइंट हे पण सुरू करण्यात आलेलं आहे. म्हणजे या प्रकल्पाअंतर्गत जे बटालिक सेक्टर असतील त्या बटालिक सेक्टरमध्ये लोकांना नियंत्रण रेषेपर्यंत त्या ठिकाणी जाण्याची संधी या इंडस व्ह्यू पॉइंट म्हणजे पाहणं व्ह्यू VIEW आणि VIEW पॉइंट POINT असं इंडस व्ह्यू पॉइंट. तर हे 3 महत्वाचे प्रकल्प सुरू केलेले होते. आता इथं तुम्हाला लक्षात ठेवलं ऑपरेशन सफेद सागर त्याच्यामध्ये येणार नाहीये हे लक्षात ठेवा. ऑपरेशन सफेद सागर काय आहे तर जेव्हा कारगिल युद्ध झालं त्या कारगिल युद्धामध्ये भारताचं जे हवाई दल आहे ना हवाई दल तर त्या हवाई दलानं जी मोहीम राबवली होती त्याचं नाव होतं ऑपरेशन सफेद सागर. ओके, त्यामुळे हे येणार नाहीये. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं का 26 जुलै 2025 रोजी कारगिल विजय दिनाच्या औचित्याने 3 प्रकल्प सुरू करण्यात आले. ई श्रद्धांजली पोर्टल शहीदांना श्रद्धांजली देण्यासाठी, QR कोड आधारित ऑडिओ गेटवे युद्ध कथा ऐकण्यासाठी आणि इंडस व्ह्यू पॉइंट म्हणजे काय तर ज्या बटालिक सेक्टरमध्ये लोकांना नियंत्रण रेषेजवळ जाण्याची संधी या प्रकल्पांतर्गत मिळणार आहे म्हणून त्याला नाव दिले इंडस व्ह्यू पॉइंट. ओके, ऑपरेशन सफेद सागर हे मोहीम राबवली होती त्यामुळे येणार नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड द्वारे विकसित केलेल्या भार्गवास्त्र या काउंटर ड्रोन प्रणालीची चाचणी कोठे घेण्यात आली. आता भार्गवास्त्र नावाचं काउंटर ड्रोन प्रणाली तर याची चाचणी घेण्यात आली होती गोपाळपूर ओडिशा या ठिकाणी. पहिला मुद्दा तुम्हाला इथं लक्षात ठेवायचा आहे हे भार्गवास्त्र नावाचं काउंटर ड्रोन प्रणाली ही कोणी विकसित केली आहे इथं नाव दिले बघा SDAL म्हणजे काय S फॉर सोलार, D फॉर डिफेन्स,
ए फॉर एरोस्पेस, एल फॉर लिमिटेड, म्हणजे सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड यांनी ही विकसित केलेली आहे. आणि या भार्गवस्त्र काउंटर ड्रोन प्रणालीची चाचणी 13 मे 2025 रोजी ओडिशामधल्या गोपाळपूर या ठिकाणी जे फायरिंग रेंज आहे ना त्या ठिकाणी ती घेण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा, सगळा फॅक्च्युअल डाटा आहे, परीक्षेला माहित असायला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, लष्कर, नौदल आणि हवाई दल या तीनही दलातील 11 महिला अधिकाऱ्यांनी यशस्वीपणे पूर्ण केलेल्या आंतरराष्ट्रीय नौकायन मोहिमेत कोणत्या जहाजाचा किंवा नौकेचा वापर करण्यात आला. आता लक्षात घ्या, आपले जे तिन्ही दल आहेत, लष्कर, हवाई दल आणि नौदल, तर त्याच्यामधल्या ना 11 महिला अधिकाऱ्यांनी जे सध्या एक मोहीम पूर्ण केली, नौकायन मोहीम, तर त्या मोहिमेमध्ये एका जहाजाचा वापर करण्यात आला. तर ती कोणता होता? तर या तिन्ही दलामधल्या 11 महिला अधिकाऱ्यांनी एकत्रित येत त्रिवेणी या जहाजाचा वापर केलेला होता. ओके, कोणत्या जहाजाचा वापर केला? त्रिवेणी. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवा. ह्या मोहिमेमध्ये काय केलं होतं तर 55 दिवसात 3600 नॉटिकल मैल एवढं अंतर कापण्यात आलेलं होतं. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इथं INSV तारिणी म्हणजे जे नाविका सागर परिक्रमा 2 साठी वापरलं होतं हे तुम्हाला लक्षात ठेवा. तर लक्षात काय ठेवायचं आहे तुम्हाला, भारतीय नौदलातील, हवाई दलातील आणि लष्करातील या तिन्ही दलामधल्या 11 महिला अधिकाऱ्यांनी नौकायन मोहीम राबवली, त्रिवेणी जहाजाचा वापर केला होता.